डेक्कन सवेरामध्ये आपले स्वागत आहे। मुदखेड नगर परिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पाडले। मात्र या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर न करता 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे। याचे कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील इतर अनेक नगर परिषदांची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे 2 डिसेंबरला ज्या नगर परिषदामध्ये मतदान झाले आहे त्या सर्वांचे निकाल 20 डिसेंबर नंतर म्हणजेच 21 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे। मुदखेडच्या ईव्हीएम मशीन सध्या मुदखेड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। परंतु काँग्रेस पक्षाला अशी भीती आहे की या 20 दिवसांच्या अंतरात भारतीय जनता पार्टीकडून ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। याच चिंतेमुळे आज मुदखेड काँग्रेसचे नेते गंगाधर डांगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 20 उमेदवारांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुदखेड तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे। काँग्रेसची मागणी आहे की ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काँग्रेसचा एक कार्यकर्ता सतत निगराणीसाठी नेमण्यात यावा, ज्यामुळे पूर्ण वेळ सुरक्षा आणि निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राहील। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। नुकत्याच 2 तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकासाठी मतदान झालं आणि मतदानाचा हा निकाल पुढच्या 21 तारखेला होणार आहे। म्हणजे 19 दिवस हा निकाल लांबणीवर पडलाय। त्यामुळं ह्या मोदी सरकारवर आमचा भरोसा राहिलेला नाही, म्हणून आम्ही आज तहसीलदार यांना म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांना तहसीलदार मार्फत आम्ही काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज एक निवेदन दिलं। त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत सील करून, त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी व पोलीस प्रोटेक्शन सोबत आमच्या पक्षाच्या एका प्रतिनिधीला त्या ठिकाणी 24 तास तिथं राहण्यासाठी आम्हाला या निवडणूक आयोगानं किंवा ज्यांच्याकडे हे सेक्शन आहे तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आमचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी 24 तास राहण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे।